नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची KYC शासनामार्फत पुन्हा एकदा सुरू करून देण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींची KYC करायची राहिली होती किंवा KYC करताना त्यांच्या चुका झाल्या होत्या, अशा लाडक्या बहिणींसाठी शासनामार्फत पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता तुम्ही 31 मार्च पर्यंत आपली KYC पुन्हा एकदा करू शकणार आहे। शासनामार्फत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। KYC संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे। भरपूर लाडक्या बहिणींना KYC मध्ये अडचणी आल्या होत्या, काहींच्या KYC राहून गेल्या होत्या, तर काहींच्या KYC घरी बसल्या करत असताना चुका झाल्या होत्या। तर या चुका आता तुम्ही घर बसल्या पुन्हा एकदा KYC करून दुरुस्त करू शकणार आहे। शासनामार्फत ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचं सोनं करणं तुमच्या हातात आहे। ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली असेल त्यांनी लवकरात लवकर आता KYC करून घ्यायची आहे। KYC ची प्रोसेस सेम तशीच राहणार आहे जी तुमची पूर्वी होती। फक्त तुम्ही प्रश्न जे होते, ज्या ठिकाणी शासनामार्फत तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले होते, तुमचे घरातील सदस्य किंवा तुम्ही स्वतः सरकारी खात्यात कामाला आहे का किंवा तुम्हाला पेन्शन सुरू आहे का, याच्यामध्ये आपल्याला होय किंवा नाही हे ऑप्शन सिलेक्ट करायचे होते। ज्या महिलाकडून चुकून या ऑप्शन मध्ये घोळ झाला असेल तर त्यांनी पुन्हा एकदा आता दुरुस्ती करून घ्यायची आहे। दुरुस्तीसाठी शासनामार्फत 31 मार्च पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता तुमचं महत्त्वाचं काम ठरणार आहे, तुम्ही लवकरात लवकर आपली KYC व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्यायची आणि KYC करताना माहितीच्या माणसाकडून किंवा जवळच्या सेतू सेंटर किंवा आपल्या सरकार केंद्रावरती जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही अंगणवाडी सेविकांचा सुद्धा सल्ला घेऊ शकता। तुम्ही ज्या पद्धतीने KYC करचाल, परंतु KYC करताना सल्ला नक्की घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यात अडचणी येणार नाही। शासनामार्फत ही संधी कदाचित शेवटची असू शकते, कारण की शासनाकडून वारंवार याबद्दलच्या सूचना देऊन सुद्धा जर लाडक्या बहिणी याच्यामध्ये चुका करत असतील तर कदाचित या गोष्टीला चूक न समजता शासन समजेल की ही व्यक्ती कदाचित या योजनेमध्ये बसतच नसेल, त्याच्यामुळेच त्यांनी हे ऑप्शन सिलेक्ट केलेले आहेत। तर तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजेच तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे योजनेमधून शासनाकडून बाद केलं जाईल। त्याच्यामुळे KYC करताना अतिशय काळजीपूर्वक करणं हे तुमचं काम असणार आहे। आता मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या संदर्भात शासनाकडून GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर ज्याची सविस्तर माहिती तुम्हाला आता या व्हिडिओच्या पुढे मी देणार आहे। स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सविस्तर माहिती समजून सांगणार आहे। शासनाने नक्की GR मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, तर त्याबद्दल माहिती जाणून घेऊया। आतापर्यंत आपला व्हिडिओ पाहत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्या जर या योजनेअंतर्गत KYC करताना चुकल्या असतील तर त्या वेळेतच आपल्या चुका दुरुस्त करून घेऊन योजनेचा लाभ पुढे चालू ठेवतील। तर मित्रांनो, चला तर आपण आता स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून GR ची एक प्रत पाहणार आहोत, नक्की काय काय त्या GR मध्ये देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण GR पाहू शकता। महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। दिनांक पाहू शकता 6 फेब्रुवारी 2026, म्हणजेच मित्रांनो हा कालचा GR आपण या ठिकाणी आता पाहत आहात। याचा विषय पाहायचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत KYC करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत। तर या ठिकाणी मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची KYC साठी संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातचा हा GR आहे। जास्त GR वाचणार नाही, डायरेक्ट मुद्दा जो असणार आहे तो तुम्हाला सांगणार आहे। शासन परिपत्रक मध्ये या ठिकाणी पाहायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, तथापि सदर प्रक्रिये पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे। अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण GR पाहिला। GR मध्ये सविस्तर माहिती तुम्ही आता पाहिली। शासनामार्फतच आपल्याला आव्हान करण्यात आलेलं आहे की 31 मार्च पर्यंत तुम्हाला ही शेवटची संधी असणार आहे। 31 मार्चच्या अगोदर तुम्ही आपली व्यवस्थितरित्या KYC पूर्ण करून घ्यायची आहे। घर बसल्या चुकले असेल तर जवळच्या कोणत्याही ठिकाणी सेतू केंद्र असेल, आपले सरकार केंद्र असेल किंवा अंगणवाडी सेविका ताई असतील यांच्यापाशी जाऊन तुम्हाला ही तुमची
चुकलेली KYC पुन्हा एकदा दुरुस्त करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। अतिशय महत्त्वाची माहिती होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपण आज चॅनलवरती वारंवार घेऊन येत असतो, त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।